सोमनाथ साधू खराडे हा प्रमुख आरोपी असून त्याच्याबरोबर इतर 10 संचालक मंडळातले लोक हे आरोपी आहेत. ज्यांनी कोणी लक्ष्मी कृपा अर्बन निधीमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे अशांनी तात्काळ अकलूज पोलीस स्टेशनचे सपोनी टेंगले यांच्याकडे तपास आहे, त्यांच्याशी संपर्क करावा. आता कुलूप लावून सगळे निघून गेले. वर्ष झालं तर काय अजून 1 रुपया पण नाही. आज तर 2 दिवस खाली ती घराला कुलूप लावून पळून गेली सगळी. बँकेमध्ये टोटल 1200 सभासद आहेत. आज माझं घर दुसऱ्या बँकेने जप्त केले. मी त्यांना विनवणी केली, बाबा मला पैशाची गरज आहे, खूप मला पैसे लागतील. तरी त्यांना अजून म्हणजे थोडा सुद्धा पाझर फुटला नाही. टोटल आहे का नाही 25-30 कोटी रुपयांचे सगळ्याचे पैसे बँकेमध्ये, ह्याच्यापेक्षा जास्त आकडा आहे. उडवड उत्तर द्यायला लागलं, त्यांच्यावर विश्वास उठला आणि आज गेलो तर सगळे कुलप लावलेले ऑफिस बंद आहे. ते सगळे आपल्याकडे दिवसेंदिवस आर्थिक गुन्हे किंवा जास्त पैशाचे आमिष दाखवून लुबाडणुकीचे प्रकार घडत आहेत, वाढत आहेत. या प्रकारामध्ये वाढ होत आहे. जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवत, आपल्या रकमेला जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत आणि थोड्याफार लोकांना परतावा देऊनही इतर लोकांना माउथ पब्लिसिटी झाल्यानंतर इतर लोकांकडून पैसे गोळा करून कोट्यावधीची फसवणूक करण्याचे प्रकार सध्या दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक प्रकार शंकरनगर तालुका माळशिरस येथे घडला आहे. लक्ष्मी कृपा नावाच्या बँकेमध्ये तेथील अनेक नागरिकांनी, हजारो नागरिकांनी पैसे गुंतवून कोट्यावधींची उलाढाल करत तो पैसे गुंतवून घेणारा व्यक्ती पसार झाल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे. त्या अनुषंगाने ज्यांनी पैसे गुंतवले आहेत असे नागरिक अकलूज पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. राहुल काका कोडक वेळापूर. पहिल्यांदा माझ्याकडे का नाही विशाल पवार म्हणून आहे ते संचालक, ते आले माझ्याकडे म्हणले असं की 10 महिन्यात तुमचं डबल होतात पैसे गुंतवता का? तर म्हणलं कसं काय, तुम्ही किती टाकलेत? ते म्हणले मी 20 लाख टाकलं होतं, माझं एवढं मला मिळाले. मग तुम्ही कोण आहे? मला म्हणले कॉल रेकॉर्डिंगला माझं दाखवलं त्यांनी काय असतं तसं. मग ठीक आहे म्हणलं. पहिल्यांदा मी 50,000 गुंतवलं. कुठल्या बँकेत? लक्ष्मी कृपा म्हणून त्यांनी मला घेऊन गेले तिथं यशवंतनगरला, त्यांच्या घरी तिथं ऑफिस आहे. तिथं घेऊन गेले, त्यांनी दाखवलं हे ऑफिस आहे आमचं, तिथे एवढ्या जणांनी पैसे गुंतवले. संचालक बोर्ड दाखवलं, ती काय संचालक आहे, नावं सांगितली, असे संचालक आहे आम्ही, एवढी बँक काढली, पैसे गुंतवा आता मला मिळते तेवढं. मग आम्ही पहिल्यांदा 50 टाकले. मग 1-2 हप्ता आलं सुरुवातीला जरा, मग आम्हाला थोडं वाटलं मिळतात पैसे. मग परत वाढवत गेलो, असं 5.5 लाख रुपये मी तिथे टाकलेले आहेत आणि गेले एप्रिल महिन्यापासून मला काय पैसे मिळाले नाही. तुम्ही तिथे गेला होता का? गेलो बँकेत, गेलो वारंवार, गेलो हेल्पाट गाठलं. काय सांगितलं तुम्हाला तिथे गेला? आता म्हणजे एप्रिल तारीख झाली की आमचं ह्याला अडकलंय म्हणले. काय आहे, इतकं पैसे बँकेत दाखवायला लागतात वर आणि त्यामुळं अकाउंटला आमचं आढावा आलंय टॅक्स, इन्कम टॅक्स वाले. आता तिथं कोणच नाही. आता कुलूप लावून सगळे निघून गेले. प्रदीप तुकाराम शिंदे. किती पैसे गुंतवले? मी सुरुवातीला 1 लाख रुपये गुंतवलं होतं. असंच 2-3 हप्ता आल्या परत अजून 1 लाख रुपये गुंतवलं. असं मिळून सगळं 4,10,000 रुपये अमाऊंट माझी आहे त्यांच्याकडं. तुम्हाला किती आतापर्यंत किती माघारी मिळाली? 2-3 हप्ता आलं मला. कितीचं? एक 20,000 रुपयाचं, 40,000 रुपयाचं. आता हे जे तुम्ही पैसे गुंतवले, पहिल्यांदा तुमच्याकडे कोण आलं होतं पैसे मागायला? विशाल पवार ते कोण आहेत? संचालक आहे. आणि त्या पतसंस्थेचं असेल किंवा त्या बँकेचं असेल, ते डायरेक्टर किंवा मुख्य माणूस कोण आहे? सोमनाथ खराडे. त्यांच्याशी काय बातचीत झाली का तुमची? हो, त्यांच्याशी पण बातचीत झाली. काय म्हणले? ती म्हणली देतो थांबा, तुम्ही आमच्यावर काय कंप्लेंट करू नका. कंप्लेंट केल्यावर आम्ही जेलमध्ये जाईन, सगळ्यांचे पैसे बुडतील. मग आम्ही थांबलो एवढे दिवस. आज वर्ष झालं तर काय अजून 1 रुपया पण नाही. आज तर 2 दिवस खाली ती घराला कुलूप लावून पळून गेली सगळीच. असं किती लोक असतील आणि किती लोकांचे पैसे असतील? या लक्ष्मी कृपा बँकेमध्ये टोटल 1200 सभासद आहेत आणि 1200 सभासदांचे पैसे अडकलेले आहेत. ह्यांनी नुसतं जादा परतावा देण्यासाठी जादा परतावा देतो तुम्हाला म्हणून वारंवार सांगितलं आणि लोकांची एवढी फसवणूक केली. ह्याच्यामध्ये महिला बचत गटाचे लेडीज आहेत, नंतर काबड कष्ट करणारे लोक आहेत, त्यांचे कष्ट करून खाणारे लोक, ह्यांचे पण पैसे अडकलेले आहेत. आणि ह्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला 10 महिन्यात आम्ही पैसे डबल करून देतो म्हणून घ्या. आम्ही शेपोटी लोकांनी एफडी केल्या, बाहेरची एफड्या मोडून पैसे बँकेमध्ये गुंतवले आणि आता 1 वर्ष झालं सांगतात की बाबा आज देतो उद्या देतो, असं करत करत आमच्यावरती आज माझं घर दुसऱ्या बँकेने जप्त केले. मी त्यांना विनवणी केली, बाबा मला पैशाची गरज आहे, खूप मला पैसे लागतात. तरी त्यांना अजून म्हणजे थोडासुद्धा पाझर फुटला नाही.
मला आपल्या प्रसिद्धी माध्यमात एवढं त्यांना सांगायचं आहे की आमचे त्वरित सर्व ठेवीदारांचे पैसे तुम्ही द्या की जेणेकरून आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये. साधारण किती पैसे असतील ते सगळ्या ठेवीदारांचे? टोटल आहे का नाही 25-30 कोटी रुपयांचे सगळ्याचे पैसे जास्त बँकेमध्ये, ह्याच्यापेक्षा जास्त आकडा आहे पण ते दाखवत नाहीत. TDSच्या नावाखाली बाबा आमचं सेबीने अकाउंट क्लोज केले किंवा वरती साहेबांनी आमचं अकाउंट क्लोज केलंय अशी रोज कारणं येऊन सांगतात बाबा आज चालू होतंय उद्या चालू होतंय. आत्ता सध्या संचालक बॉडीमध्ये कोणीही घरी नाहीये, कुणाचे फोन लागत नाही, सगळ्याचे फोन स्विच ऑफ आहेत, सगळे व्हॉट्सअप कॉलवरती त्यांचं बोलणं चालू आहे आणि त्याचे आई वडील घरी होते. आई वडील 2-3 दिवस झालं निघून गेलेले. आता बँकेला गेली 6 महिने झालं कुलूपच लागलेलं आहे. आता सुद्धा आता घरी आशा होती की बाबा घरचे आपल्याला सांगतात एवढे की बाबा आज उद्या मिळतील पैसे तुमचे. आम्ही लोकांना तर उडवडीची उत्तर मिळायला लागलेत. त्यामुळे लोक आमची विनंती आहे की संचालक मंडळ असेल बँकेला की बाबा आमचे त्वरित तुम्ही पैसे द्या, ठेवीदारांचे पैसे द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या बँकेमध्येच काम करणारे कर्मचारी आहेत, एक मिनिट या कर्मचारी पुढे यांचे सुद्धा पगार थकवलेले आहेत. माझं नाव नितीन पांडुरंग भोसले, राहणार राऊतनगर अकलूज. मी तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होतो. मी पण तिथं आपण काहीतरी आपलं घर त्याच्यामध्ये भागलं ह्या हिशोबाने मी पण 50,000 रुपये मी तिथं इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यातला मला फक्त 1-2 हप्ते आलेत. त्याच्यानंतर वर्ष झालं अजून त्यातला मला 1 रुपया मिळालेला नाही. का इन्व्हेस्टमेंट तर त्या केलेली त्याचा तर 1 रुपया तर आलेलाच नाही. त्याच्यानंतर कामाचा सुद्धा मला त्यातला पगार मला भेटलेला नाही. कमीत कमी आता मला कमीत कमी 6-7 महिने झाले त्यातला 1 रुपया पगार मिळालेला नाही अजून. हे पैसे समजा 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर त्याचा परतावा कसा दिला जातो का पहिल्यांदा? 10% त्यांनी देत होते. 1 लाख रुपये जरी टाकले तिथं तर 1 लाखाला त्यांनी महिन्याला 10,000 रुपये असं व्याज अशा हिशोबाने त्यांनी पैसे देत होते. एकूण किती कर्मचारी होते बँकेमध्ये? एकूण टोटल 5-6 जण होते. बाकीचे कर्मचारी आहेत का आता? नाही कर्मचारी नाहीत आता. टोटल आता लिगली 6 महिनेच फक्त दिले. इलिगलीच कार्यक्रम अगोदर चालू होता 1 वर्ष 24 पासून 25 पर्यंत. काय जणांनी टाकलं पैसे त्यात असं झालं. भरपूर जणांचं मिळाल्यानंतर आता ह्यांचं मिळाल्यानंतर आपण टाकलं असं एकाचं मिळत असं सगळ्यांनी वाढवत गेली. विश्वास संपादन करून सगळ्यांचे पैसे घेऊन आता पैसे 1 रुपया पण दिला नाही काय नाही निघून गेला. आता त्यांच्याकडे वारंवार हेल्पट गाठला आम्ही सगळे ग्रुपनेच. पण तिथं आता उद्या देतो परवा देतो मार्च एंड होते असं सांगितलं. पण आता काय ती असं उडवडे उत्तर द्यायला लागलं. त्यांच्यावर विश्वास उठला आणि आज गेलो तर सगळे कुलप लावलेले ऑफिस बंद आहे. ते सगळे पळून गेले संचालक मंडळाने ते. मग आता आम्ही पोलीस स्टेशनला आलो आज. माझं नाव विजय सत्यवान गेजगे, राहणार पंढरपूर. माझी लक्ष्मी कृपा अर्बन निधीमध्ये बँकेमध्ये गुंतवणूक आहे मोठ्या प्रमाणामध्ये. पण डायरेक्टर ही सर्व फरार असल्यामुळे आणि चेअरमननी उडवडीची उत्तरे देऊन लोकांना 1 वर्ष झालं फसवणूक केलेली आहे. आता मिळतील 31 तारखेला मिळतील. 31 तारखेनंतर तुम्हाला जर त्या अधिकाऱ्याला एखाद्या पैसे नाही दिलं GST अधिकाऱ्याला वगैरे तर तुमचं पैसे 31 तारखेनंतर 1ही रुपया मिळणार नाही. बोलले ते असं सोडून द्यावं लागते. मी नाना हरी जगताप. आम्ही बऱ्याच वेळा यशवंतनगरला त्यांच्या ऑफिसला हेल्पट मारले. पण आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ. जानेवारी तारीख दिली, फेब्रुवारी दिली, मार्च शेवटी 1 एप्रिलची तारीख दिली आणि रात्रीपासून तर ते ऑफिस बंद आहे. तिथं त्या बँकेचं ऑफिसचं बोर्ड जागेवर काहीच नाही. देऊ म्हणलं. आता रातच्या 12 नंतर फोन करून सांगितलं की तुमचं पैसे बुडलं, तुम्ही काय आता पैसे मागू नका. अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीसंदर्भात. फसवणूक आणि त्यामध्ये MPAD ॲक्टनुसार सेक्शन लागलेले आहेत. त्यामध्ये हकीकत अशी आहे की तक्रारदार जो आहे त्याला लक्ष्मी कृपा अर्बन निधी या संस्थेमध्ये पैसे ठेवा, त्यातून तुम्हाला प्रति महिना 5% रक्कम आम्ही मिळवून देऊ याप्रमाणे तक्रार प्राप्त आहे. त्यानुसार फसवणूक आणि MPAD ॲक्टनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये सोमनाथ साधू खराडे हा प्रमुख आरोपी असून त्याच्याबरोबर इतर 10 संचालक मंडळातले लोक हे आरोपी आहेत. सुरुवातीला हा गुन्हा जो आला होता त्यामध्ये 14,85,000 रुपयाची फसवणूक झाली म्हणून तक्रार प्राप्त होती. मागच्या 2-3 दिवसात तपासामध्ये इतरही ठेवीदार ज्यांची फसवणूक झालेली आहे असे लोक आलेले आहेत आणि
त्यातून जवळपास 30 लाख रुपयेपर्यंत अपहार झाला हे आतापर्यंत निदर्शनास आले. आणि आपल्या माध्यमातून मी असे आवाहन करतो की ज्याने कोणी हे लक्ष्मी कृपा अर्बन निधीमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे, अशांनी तात्काळ अकलूज पोलीस स्टेशनचे सपोनी टेंगले यांच्याकडे तपास आहे, त्यांच्याशी संपर्क करावा. ही बँक ॲक्च्युली जे आत्तापर्यंत माहिती उपलब्ध आहे तर हे मागच्या 2025 एप्रिलपासून तक्रारीनुसार माहिती प्राप्त आहे. पण तपासामध्ये आपल्याला अजून नवीन गोष्टी उपलब्ध. मागच्या 2-3 दिवसातच रक्कम जवळपास 16 लाख रुपये 15 लाख रुपयाने रकमेची व्याप्ती वाढलेली आहे. आणि जसजसं लोकांना समजेल की असा गुन्हा दाखल आहे, बरेच लोक पैसे मिळतील या आशेवरती थांबलेले असतात. असे लोक येऊ शकतील पोलिसांना. नाही, सध्या तरी टोटल 9 लोक आहेत आपल्याकडे ज्यांचे पैसे बुडवलेले आहेत. पण ते आता त्याचा डेटा कलेक्ट केल्यानंतर लक्षात येईल आपल्या. रकमेची व्याप्ती वाढेल असं वाटतंय, कारण मागच्या 2-3 दिवसातच रक्कम जवळपास 16 लाख रुपये 15 लाख रुपयाने रकमेची व्याप्ती वाढलेली आहे. आणि जसजसं लोकांना समजेल की असा गुन्हा दाखल आहे, बरेच लोक पैसे मिळतील या आशेवरती थांबलेले असतात. असे लोक येऊ शकतील. किती लोकांनी पैसे भरले, सभासद वगैरे किती संख्या आहे, काय सांगता येईल? नाही, सध्या तरी टोटल 9 लोक आहेत आपल्याकडे ज्यांचे पैसे बुडवलेले आहेत. पण ते आता त्याचा डेटा कलेक्ट केल्यानंतर लक्षात येईल आपल्या. आता ह्या 11 आरोपीपैकी कुणाला काय पकडलंय, अटक वगैरे काय झालं? नाही, अजून कोणाला अटक केलेली नाही.